पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट अजूनही या ठिकाणी आलेली नाही आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कधीपर्यंत येणार आहे आणि सर्व जिल्ह्यांचा जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी किती देणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जे काही या ठिकाणी अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी किती देणार आहे, कास्ट वाईज कडाप किती देणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन आणि पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा कडाप या ठिकाणी किती देणार आहे। सर्व जिल्ह्यांचा कडाप मी तुम्हाला सांगणार आहे, सर्व डिव्हिजनचा कडाप तुम्हाला सांगणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट येणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 60%, 70%, 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का, निवड होणार आहे का, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे, एक रेशो भेटणार आहे की विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोमध्ये टक्के आहे, कितीचे टक्के आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना, म्हणजे 60%चा किती रेशो आहे, 70%चा किती रेशो आहे, 80%चा किती रेशो आहे, 90%चा किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला या कमेंटच्या माध्यमातून लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। बघा या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी लिस्ट आतापर्यंत आली आहे महाराष्ट्राची, ठीक आहे, आणि ते या ठिकाणी 9 जून 2026 ला आली। आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं 1 महिना 10 दिवस या ठिकाणी झालेले आहे, 1 महिना 11 दिवस झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो, अजूनही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे आणि एवढा टाइम कधीही लागलेला नाही आहे। याच्या अगोदर म्हणजे जर आपण पाहिलं पहिल्या लिस्टपासून एवढा टाइम लागला नाही, एक लक्षात ठेवा, एका महिन्याच्या अंदरच लिस्ट या ठिकाणी आली, एक जास्तीत जास्त 1 महिना टाइम लागला, एक लक्षात ठेवा, पण एवढा टाइम आतापर्यंत 5वी लिस्टमध्ये जेवढा टाइम लागत आहे तेवढ्या लिस्टमध्ये या ठिकाणी लागला नाही याच्या अगोदर, ठीक आहे। त्यामुळे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट येणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की जागा खाली आहे आणि जागा जर खाली असेल तर ते त्यांना त्या ठिकाणी भरावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। आता ही जी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी मेरिट लिस्ट लागले त्याचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते 26 जूनला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख होती, 26 जूनला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांनी केले आहे आणि काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, कारण की आता बरेच विद्यार्थी कसे राहते ते फर्जीवाडा करते, म्हणजे फॉर्म भरताना जास्त टक्के टाकते, 91, 92, 93 आणि त्यांचं सिलेक्शन होते त्यामध्ये राहते त्यांना 30-40%, 40%, 50%, 60% राहते, पण ते टाकते 90%, 95% असे टक्के ते फॉर्म भरताना टाकते आणि निवड झालं ते म्हणजे लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी पाहते ते, आणि त्यांचं निवड झालं तर ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, कारण की गेले तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही होते, तर ते विद्यार्थी जात नाही, तर त्या काही जागा खाली राहते त्यांना जे विद्यार्थी म्हणून लिस्ट लावावी लागते। त्यामुळे 5वी लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची येणार आहे। तर आता कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट येऊ शकते 20 जुलैला, जर समजा आज आली नाही तर मग 21 जुलैला येणार आहे मंगळवारी, आणि 21 जुलैला जर नाही आली तर मग 22 जुलैला येणार आहे, आणि 22 जुलैला आली तर मग 23 जुलैला भेटणार आहे, आणि 23 जुलैला आली तर 24 जुलैला आपल्याला पाहायला भेटणार आहे। बघा ह्या 3-4 दिवसाच्या अंदरच लिस्ट लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट, ठीक आहे। तर संयम ठेवायचा आहे, सोमवार ते शुक्रवारच्या अंदर आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे। तर आता या ठिकाणी कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। सर्व डिव्हिजनचा अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ
डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे बघा. ओपन असाल तर 88 ते 90 पर्यंत कटअप पाहायला भेटणार आहे. ओबीसी असाल तर जवळपास 86 ते 91 पर्यंत कटअप पाहायला भेटणार आहे. एससी असाल तर 82 ते 88च्या दरम्यान कटअप जाणार आहे. आणि एसटी असाल तर 78 ते 84च्या दरम्यान कटअप जाणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 86च्या दरम्यान कटअप पाहायला भेटणार आहे. आणि पीडब्ल्यूडी दिव्यांग जन असाल तर 65 ते 75च्या दरम्यान कटअप पाहायला भेटणार आहे. एवढा काही कटअप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, गाव डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा जर बघा ओपनचा तो जाणार आहे हा 90 पर्यंत कटअप पाहायला भेटणार आहे. जवळपास 88 ते 90 पर्यंत कटअप जाणार आहे ओपनचा. ओबीसी असाल तर 88 ते 91 पर्यंत कटअप जाणार आहे. आणि एससी असाल तर 82 ते 88 पर्यंत कटअप पाहायलाच भेटणार आहे. आणि एसटी असाल तर जवळपास 78 ते 86च्या दरम्यान कटअप पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस असाल 80 ते 87 पर्यंत कटअप पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी असाल दिव्यांग जन असाल तर 65 ते 75च्या दरम्यान कटअप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. आता त्यानंतरचे जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई डिव्हिजन आहे बघा. मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे. आता हे काही मी तुम्हाला मुंबईतले डिव्हिजन वाचून दाखवले. इथला कटअप एकदम कमी जाणार आहे. त्याचं जे कारण आहे या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा 1-2 होत्या किंवा नव्हत्या सारख्याच होत्या, म्हणजे एखादी असं ठीक आहे. आणि ओपनच्या ज्या जागा होत्या 2-4 अशा जागा ओपनच्या कॅटेगरीच्या या डिव्हिजनला होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला नाही. अशा ठिकाणीच फॉर्म भरायला लागते विद्यार्थी मिळवणं, एक लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी महागाई जास्त राहते, तिथं परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही. कारण की रूम भाड्यात आणि जेवणाचाच खर्च आपला तो वैयक्तिक खर्च हा 15,000 रुपये तिथं निघून जाते मुंबईसारख्या ठिकाणी. बघा प्रवास वगैरे गावाकडे जर यात असेल तुम्हाला, तर समजा चांगला कोचने यायचं असेल तर तिकीट तर तुम्हाला जास्त लागणारच आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मिळवणं, तिकीटचा प्रवास, राहण्याचा आपला खर्च असा 15,000 तिथे निघून जाते. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी तर फॉर्म भरले नाही. कटअप जो जाणार आहे ओपनचा 80 ते 90च्या दरम्यान असेल. डोळे लावून सिलेक्शन होणार आहे. आणि ओबीसी कॅटेगरीचा 80 ते 90 पर्यंत कटअप जाणार आहे. एससीचा 80 ते 86 पर्यंत कटअप जाणार आहे. एसटीचा 80 ते 85 पर्यंत कटअप जाणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 85 पर्यंत कटअप जाणार आहे. पीडब्ल्यूडी दिव्यांग जन असाल 60% 65% पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी आहे, नागपूर मुफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मुफसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण पाहिलं तर बघा तुम्ही ओपन असाल तर जवळपास या ठिकाणी जो जाणार आहे 85 ते 92 पर्यंत कटअप जाणार आहे. ओबीसी असाल तर 86 ते 92 पर्यंत, एससी असाल तर 82 ते 90 पर्यंत, आणि एसटी असाल तर 78 ते 85 पर्यंत, आणि ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 90 पर्यंत, आणि पीडब्ल्यूडी दिव्यांगजन असाल तर 65 ते 75 पर्यंत कटअप जाणार आहे. एवढं काही सेफ झोन असणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी गड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BN DN मिरज आहे, RMS LTN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा, यवतमाळ आहे. आता या डिव्हिजनचं जर आपण पाहिलं तर बघा ओपन असाल तर जवळपास 83 ते 90 91 पर्यंत कटअप जाणारच आहे. एससी असाल तर 82 ते 89 पर्यंत, एसटी असाल तर 78 ते 84 पर्यंत, आणि ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 90 पर्यंत, आणि त्याचबरोबर पीडब्ल्यू दिव्यांगजन असाल तर 65 ते 75 पर्यंत. एवढा सेफ झोन आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या साठी असताना व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय